जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 24वा श्लोक पाहत आहोत. योज सुखे सुखोंतरा राम सतांत ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. ज्याला प्रकृतीजन्य बाह्य पदार्थात सुख प्रतीत होत नाही तर केवळ एका परमात्म्याचं सुख प्राप्त होते, अशा साधकाला या ठिकाणी अंतः सुखाः म्हटले गेले आहे. परमात्म्याशिवाय कोठेही त्याची सुखबुद्धी नसते. त्याला प्रत्येक क्षणाला परमात्म्याचा सुखाचा अनुभव येत असतो, कारण त्या सुखाचा आधार बाह्य पदार्थाचा संयोग नसतो. स्वतः आपल्या सत्तेत निरंतर स्थित राहण्यासाठी बाह्याची किंचित मात्रही आवश्यकता नसते. स्वतःकडून दुःख होत नाही, स्वतःपासून अरुची होत नाही, हे अंतः सुख आहे. ज्याची प्राप्ती निरंतर होत नाही तसेच सर्वांना होत नाही ते बाह्य आहे, परंतु ज्याची प्राप्ती निरंतर होत असते आणि सर्वांना होत असते ते अभ्यंतर आहे. जो भोगामध्ये रममाण होत नाही तर केवळ परमात्मतत्वातच रममाण होतो आणि व्यवहार काळातही ज्याचा एकमात्रही परमात्मतत्वाचाच व्यवहार होत असतो, अशा साधकाला या ठिकाणी अंतरारामः म्हटले गेले आहे. इंद्रियजन्य ज्ञान, बुद्धिजन्य ज्ञान इत्यादी जेवढे काही सांसारिक ज्ञान म्हटले जातात त्या सर्वांचे प्रकाशक आणि आधार परमात्मतत्वाचे ज्ञान. ज्या साधकाचे हे ज्ञान प्रत्येक क्षणी जागृत राहते त्याला या ठिकाणी अंतर्ज्योती म्हटले गेले आहे. सांसारिक ज्ञानाचा तर आरंभ आणि अंत होत असतो, परंतु परमात्मतत्वाच्या ज्ञानाचा आरंभ होत नाही आणि अंतही होत नाही, जे नित्य निरंतर राहते. म्हणून सर्वात एक परमात्मतत्व परिपूर्ण आहे असे ज्ञान सांख्ययोगात नित्य निरंतर स्वतः स्वाभाविक राहते. स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. सांख्ययोगाचा श्रेष्ठ साधक ब्रह्मात आपल्या स्थितीचा अनुभव करतो. ते परिच्छिन्नतेचे द्योतक आहे, कारण साधकाच्या ठिकाणी मी स्वाधीन आहे, मी मुक्त आहे, मी ब्रह्मात आहे, अशा प्रकारे परिच्छिन्नते संस्कार राहत असतात. ब्रह्मसूत साधकाला आपल्या परिच्छिन्नतेचा अनुभव नसतो. जो किंचित मात्र देखील परिच्छिन्नता अथवा युक्ती शिल्लक आहे तोपर्यंत तो तत्वनिष्ठ झालेला नाही. म्हणून या अवस्थेत संतोष मानू नये. ब्रह्मनिर्वाणम या पदाचा अर्थ ज्यात कधी केव्हाही चलबिचल होत नाही, झाली नाही, होत नाही आणि होणारही नाही आणि होऊ शकतही नाही असे निर्वाण अर्थात शांत ब्रह्म असा आहे. जेव्हा ब्रह्मभूत सांख्ययोगाचे व्यक्तित्व निर्वाण ब्रह्मात लीन होते तेव्हा एकमात्र निर्वाण ब्रह्मच शिल्लक राहते. असा अर्थात साधक परमात्मतत्वाशी अभिन्न होऊन जातो, तत्वनिष्ठ होतो. जे स्वतः सिद्ध ब्रह्मभूत अवस्थेत तर साधक ब्रह्मात आपल्या स्थितीचा अनुभव करतो, परंतु व्यक्तित्व समाप्त झाल्यावर अनुभव करणारा कोणी राहत नाही. साधक ब्रह्मच होऊन ब्रह्माला प्राप्त होतं. ब्रह्मेव सन ब्रह्माप्नोति. अशा प्रकारे 24व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण. अरे भक्तांनो, तुम्हाला की मनापासूनच खूप विनंती आहे की आपण हे जे भगवतीचे दिव्य ज्ञान आहे, भगवान श्रीकृष्णाने जे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या मानवजातीच्या उद्धारासाठी सांगितले आहे, ते आपण समजून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. यावरचे सर्व श्लोक वाचत जा आणि आपले मानव कल्याण करून घ्या, मानव जीवनाचे सार्थक करून घ्या. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.